नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुणे शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेले, तसेच ज्यांच्या बलिदानाने ही भूमी पावन झाली आणि ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बलिदानांची आहुती दिली, असे थोर व्यक्तिमत्व असलेले श्री शिवछत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेल्या तुळापूर या ठिकाणी अशा या थोर व्यक्तिमत्वाबद्दलच आज आपण थोडंसं बोलणार आहोत। तर मंडळी, तुळापूर म्हटलं की आपल्याला आठवतात ते छत्रपती संभाजी महाराज। अशा ह्या आपल्या महाराजांची मूळ समाधी ही वडू बुद्रुक येथे आहे। तर मंडळी, आपल्या सर्वांना माहीतच आहे की पिळगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बंदिस्त करून औरंगजेबाने ठेवले होते, त्यावेळी त्यांचे त्या ठिकाणी खूप हाल करण्यात आले। त्यानंतर त्या दोघांना औरंग्याने तुळापूर या ठिकाणी आणले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येसाठी औरंग्याने तुळापूरच का निवडले हे आपण बघूयात। तर मंडळी, या ठिकाणी संभाजी महाराजांची ही पहिली समाधी आहे। याच ठिकाणी संभाजी महाराजांचे डोळे काढले, जीभ छाटली, संपूर्ण अंगावर जखमा केल्या आणि इथे संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले। याच ठिकाणी 11 मार्च 1689 साली औरंगजेबाच्या आज्ञेवरून संभाजी महाराज यांचं मस्तक कलम केलं गेलं। या ठिकाणी संभाजी महाराज यांचा हा पहिला पूर्णत्वाचा पुतळा आहे। औरंगजेबाने तुळापूर हे संभाजी महाराज यांना शिक्षा करण्यासाठी ठिकाण निवडले, त्याचे कारणही त्या पाठीमागे त्याचे तसेच होते। जर संभाजी महाराज यांना क्रूर शिक्षा द्यायची असेल तर ती पुण्याच्या प्रांतांमध्येच दिली पाहिजे। अशाच ठिकाणी शिक्षेचा अंमल केला पाहिजे ज्या ठिकाणाला हिंदू लोक हे पावित्र मानतात। आणि त्यासाठी संभाजी महाराज यांची हत्या करण्यासाठी हवेली तालुक्यात असलेली तुळापूर ही जागा औरंग्याने निवडली। येथील सर्व भाग हा सपाट भूप्रदेशाचा आहे, कारण औरंगजेबाला हे माहीत होतं की संभाजी महाराज यांना सह्याद्रीच्या कुठल्याही दऱ्याखोऱ्यांमध्ये जरी ठेवले तरी मराठे सरदार हे त्यांना गनिमी काव्याने तेथून सोडून नेतील। म्हणून त्याने असा भूप्रदेश निवडला आणि त्याचे सर्व 5 लाख सैन्य हे त्यांनी सर्व प्रदेशामध्ये पसरून ठेवले। संभाजी महाराज यांच्या समाधी समोरच कवी कलश यांची देखील समाधी या ठिकाणी पाहायला मिळते। तसेच तुळापूर ही जागा निवडण्याचे कारण असे आहे की या ठिकाणी लांबवर कोठेही घनदाट डोंगर नाहीत, त्यामुळे शत्रूवरती नजर ठेवणे हे सहज शक्य होते। तसेच औरंगजेबाचं जे 5 लाख सैन्य होतं त्या सैन्यासाठी या ठिकाणी पाणीसाठा देखील मुबलक प्रमाणात होता। तसेच सपाट भूप्रदेश असल्यामुळे या ठिकाणी अन्नाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेता येत होतं आणि अन्न पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात आणि भरपूर होत होता। मुबलक पाणीसाठा आणि अन्न पुरवठा ह्या 2 गोष्टी देखील औरंगजेबाच्या सैन्यांसाठी महत्त्वाच्या होत्या, त्यामुळे देखील त्यांनी ही जागा निवडली। या ठिकाणी संभाजी महाराज यांची ही पहिली समाधी आहे। दुसरी समाधी आपल्या सर्वांना माहीतच आहे की वडू बुद्रुक या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी त्यांची समाधी असण्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे। हिंदूंच्या दृष्टीने जे पवित्र स्थान आहे, असं पवित्र स्थान औरंग्याने संभाजी महाराजांच्या हत्येसाठी निवडलं। ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला असतो ते स्थान हिंदूंच्या दृष्टीने अतिशय पवित्र मानलं जातं आणि त्याला गंगेचा दर्जा प्राप्त झालेला असतो। आणि हे पवित्र स्थान तुळापूर या ठिकाणी होतं, त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी औरंग्याने हे स्थान निवडलं। कारण ही जी नदी आहे ही इंद्रायणी नदी देहू आळंदी या पवित्र गावातून वाहत आलेली आहे आणि याच ठिकाणी 3 नद्यांचा संगम होऊन ही नदी पुढे कोरेगावमधून पंढरपूरला रवाना झालेली आहे। औरंगजेबाचे सैन्य हे कोरेगावपर्यंत पसरलेले होते आणि तसेच या नदीला पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात देखील पाणी असायचे, त्यामुळे एवढ्या मोठ्या सैन्यासाठी मुबलक पाणी पुरवठा सहज उपलब्ध होत होता। हिंदूंच्या दृष्टीने पवित्र असलेले स्थान अशा या 3 नद्यांचा संगम असलेल्या स्थानावरती संभाजी महाराजांची हत्या केली तर या ठिकाणचे स्थान हे अपवित्र होईल, या दृष्टीने देखील औरंग्याने या ठिकाणी संभाजी महाराजांची हत्या करण्याचे ठरवले। आपण बघू शकता की आपल्याला जी समोर नदी दिसत आहे तीच ही नदी आहे ज्या नदीला पवित्र स्थान मानण्यात आलेलं आहे। संभाजी महाराजांचं ज्यावेळी मस्तक कलम केलं गेलं आणि त्यांच्या शरीराचे ज्यावेळी तुकडे करण्यात आले त्यावेळी ते तुकडे याच नदीवर फेकून दिले। त्यावेळी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिंमत कोणालाच नव्हती। असं म्हटलं जातं की त्यावेळी जनाबाई परटीन नावाची स्त्री काही कामानिमित्त या नदीवरती आली आणि तिने संभाजी महाराजांच्या शरीराचे हे तुकडे बघितले आणि तिने गावातील सर्व स्त्रियांना एकत्र करून नदीकाठी मध्यरात्री धाव घेतली। अशा या मध्यरात्री तिने गावातील सर्व लोकांना गोळा करून या नदीच्या तीरावर आणले आणि या सर्व लोकांमध्ये जी एक व्यक्ती आघाडीवर होती ती व्यक्ती म्हणजे गोविंद महार। गोविंद महार या व्यक्तीने आणि गावातील सर्व लोकांनी संभाजी महाराज यांचे हे तुकडे गोळा केले
परंतु तुकडे गोळा केल्यानंतर संभाजी महाराजांना अग्नी द्यायचा कुठे हा प्रश्न सर्वांसोबत उभा राहिला. कारण संभाजी महाराजांचे तुकडे गोळा करून संभाजी महाराजांना आपण अग्नी दिलेला आहे ही गोष्ट औरंगजेबाला जर समजली तर तो आपला देखील शिरच्छेद करील. या गोष्टीने गावकरी अक्षरशः भेदरलेले होते. त्यानंतर आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोविंद महार ह्या व्यक्तीने आपली स्वतःची जमीन ही संभाजी महाराज यांना अग्नी देण्यासाठी दाखवली आणि तिथेच संभाजी महाराज यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि गोविंद महार यांची जी जमीन होती ही जमीन वडू बुद्रुक याच ठिकाणी होती आणि याच ठिकाणी संभाजी महाराज यांची दुसरी समाधी आहे. अशा प्रकारे वडू बुद्रुक या ठिकाणी संभाजी महाराज यांची दुसरी समाधी असण्याचे महत्त्वाचे आणि मोठे कारण आहे. अशा प्रकारे 3 नद्यांचा संगम असलेली ही त्रिवेणी दूषित न होता संभाजी महाराजांच्या भगव्या रक्तामुळे अजूकच पावन झाली असे म्हटले जाते. काव्य कलश यांच्या समाधीच्या मागेच 1633 साली या प्राचीन संगमेश्वर मंदिराचा उद्धार शहाजी राजांनी केला असे म्हटले जाते. आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या अशा या थोर व्यक्तीबद्दल कितीही बोललं तरी कमीच पडेल. अशा या महान व्यक्तिमत्वाला कोटी कोटी आणि मानाचा मुजरा. धन्यवाद.